पुसद शहरातील अनाधिकृत लेआउट धारकाकडून माननीय उपविभागीय अधिकारी साहेब पुसदच्या आदेशाला केराची टोपली व माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाचा सुद्धा अवमान। पुसद शहरात मुख्याधिकारी साहेब नगर परिषद पुसद यांच्या आशीर्वादाने अनाधिकृत लेआउट पाडून त्याची विक्री करण्याकरिता बुकिंग सुरू करून सामान्य जनतेची आर्थिक फसवणूक केल्या जात आहे। असेच एक लेआउट पॅराडाईज पार्क म्हणून सध्या पुसद शहरात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पुसद शहरातील मौजा पुसद खंड 1 मधील शेत सर्वे नंबर 55-2 ही जागा जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद यांचे अध्यक्ष व ट्रस्टी यांच्या मालकीची आहे। सदर जागा ही वसीम देशमुख राहणार हिंगोली या व्यक्तीने सौदा करून विकत घेतली आहे व त्या जागेवर अनाधिकृतपणे लेआउट पाडून सर्रासपणे प्लॉटची विक्री करण्याकरिता बुकिंग सुरू केली आहे। विशेष बाब म्हणजे सदर मालमत्तेबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे रीट पिटिशन क्रमांक 42-33/2018 हा दावा सुरू असून या दाव्यामध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक 8 मार्च 2021 रोजी एक आदेश पारित केला होता। त्या आदेशात न्यायालयाने सदर मालमत्ता ही संबंधित प्रकरणाचा अंतिम निकाल लागे पावे तो कोणास ही विक्री सौदा गहाण ठेवू नये किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये असे आदेशित केले आहे। तसेच संबंधित मालमत्ताबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करावयाचा असल्यास त्याआधी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांची परवानगी घेणे आवश्यक आहे असे आदेशित केले होते व सदर आदेशाबाबत दिनांक 15 मार्च 2021 रोजी नगर परिषद पुसद दुय्यम निबंधक कार्यालय पुसद तहसील कार्यालय पुसद व इतर आवश्यक सर्व कार्यालयात एक पत्र देण्यात आले आहे। तरी सुद्धा विद्यमान उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता सदर जमिनीवर विक्रीसाठी लेआउट पाडले आहे व विक्री बुकिंग साठी फलक लावले आहे आणि त्याला प्रथम फेजची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे। तसेच संबंधित लेआउट हे सर्व नियम आणि अटी शर्ती धाब्यावर ठेवून बनविण्यात आले आहे। या सर्व गैरप्रकारबाबत तक्रारदार फाहेद अहमद मुश्ताक अहमद यांनी दिनांक 5 मार्च 2024 रोजी रितसर तक्रार दाखल केली होती, परंतु नगर परिषद पुसद येथील मुख्याधिकारी यांना सर्व परिस्थिती माहीत असताना सुद्धा यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे सदरची तक्रार माननीय उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांना सुद्धा देण्यात आली। त्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांनी 14 मार्च 2024 रोजी सदर तक्रारी संबंधित चौकशीचे आदेश पारित केले असून सदर चौकशी अहवाल उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे सुद्धा आदेश मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांना देण्यात आले आहे। परंतु अद्यापही नगर परिषद पुसद कडून कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित लेआउटवर करण्यात आली नाही। त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाचा अवमान नगर परिषद पुसद सुद्धा करत असल्याचे चित्र दिसत आहे। नगर परिषद पुसद ही संबंधित लेआउट धारकाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा सुद्धा आरोप तक्रारदार याने केला आहे। या संबंधित तक्रारदार याने परत एकदा माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना रितसर तक्रार केली आहे। तक्रारीवर कोणतीही कारवाई किंवा योग्य चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे। आता यावर बघूया नगर परिषद पुसद काय कारवाई करते की लेआउट धारकाला परत एकदा पाठीशी घालण्याचे काम करते।